नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मी आहे निशा आणि मी आजपासून व्लॉग करायला सुरुवात करत आहे. माझा फर्स्ट व्लॉग हा देवदर्शनापासून सुरू करते. कारण का कोणत्याही नवीन गोष्टीसाठी सुरुवात करताना देवीचे आशीर्वाद असणे खूप गरजेचं आहे. मी आज माझ्या फॅमिलीसोबत काळूबाईच्या यात्रेला गावी जात आहे. त्यासाठी मी लवकरच उठून पराठे केले आणि ते पराठे करत असताना माझं बाळ मध्ये मध्ये लुडबुड करत होतं. त्याला म्हणत होतं मला उचलून घ्या. मी म्हटलं मी नाही घेत. मग पप्पाला म्हणते उचलून घ्या. पप्पा म्हणतात मी नाही घेत. मग सगळं काम मी आवरलं, छान पराठे केले आणि आम्ही सगळे निघालो गावी जायला. ही जत्रा माझ्या माहेरची असल्यामुळे माझी फॅमिली माहेरची सगळे होते. माझी बहीण, माझी ताई, माझी मम्मी, माझी मामी, माझा भाऊ, आम्ही सगळे असे बसून गाडीत निघालो होतो. थोडं लांब जातच सगळ्यांना भूक लागली. मग काय, गाडी थांबवली एका साईडला. सगळेजण नाश्ता करायला थांबले. मस्त छान भरपेट नाश्ता करून सगळेजण परत निघाले गावाला. 3 तासाचा प्रवास करून आम्ही गावी पोहोचलो. गावाकडील खूप छान हे दृश्य पाहून आम्ही खूप आनंदी झालो आणि खूप मनाला प्रसन्नता आली. आम्ही खूप एक्सायटेड झालो. आम्ही घरी न जाता आम्ही थेट आमच्या कुलदेवताकडे गेलो देवाला भेटायला. कारण की खूप दिवसांनी आम्ही गावी आलो होतो. माझं कुलदेवता आहे भैरवदेव. पण आम्ही इथं येताच आम्हाला कळालं की मंदिर बंद आहे. कारण का आम्हाला यायला खूप उशीर झाला होता. मग काय, आम्ही बाहेरूनच पाया पडायला लागलो. सगळेजण बाहेरूनच पाया पडत होते. तुम्ही बोलत असेल इथे तांदूळ का ठेवले? आमच्याकडे ही पद्धत आहे. देवासाठी असे बाहेर तांदूळ ठेवतात आणि महिला मंदिरात जात नसल्याने इथूनच पाया पडतात. आणि मग काय, सगळेजण छान दर्शन घेतलं सगळ्यांनी आणि माझ्या मम्मीने छान दर्शन घेतलं. मम्मीचं म्हणणं आहे की सगळ्यांना सुखी ठेवू देवा आणि सगळे आनंदात राहू. माझं काय, मी तर आनंदच आहे माझ्या मुलांना बघून. मग काय, माझे पतिदेव गेले देवापाशी आणि बाहेरूनच नारळ फोडला आणि म्हटले कसे की खूप छान बायको दिली आहे तुम्हाला, मी खूप आभारी आहे. असं बोलून देवाचं दर्शन घेतलं छान. माझे पतिदेव पहिल्यांदाच मंदिरात आले होते. मग माझ्या बाळाने छान देवाचं दर्शन घेतलं. माझं बाळ पण खूप आनंदी होतं इकडे बाहेर फिरायला येऊन. मग आम्ही निघालो आई काळूबाईच्या मंदिराकडे. मंदिराच्या पायथ्याशीच आम्हाला कळाले की वरती खूपच गर्दी आहे दर्शनासाठी. मग काय, माझं बाळ डान्स करू लागलं पायथ्यापाशीच, कारण खाली डीजेची गाणी लागली होती. मग आम्ही चालू लागलो. मंदिराच्या पायऱ्या चढतानाच मी आद्विकला त्याच्या पप्पाकडे दिले, कारण का मला चालता येत नव्हतं. मग काय, त्याच्या पप्पांनी त्याला डोक्यावर बसवलं आणि चालू लागले. इथे माझे घरचे सगळे दमले होते म्हणून थांबले होते एका साईडला. मग आम्ही पोचलो मंदिरात. आता छान सेल्फी काढायला लागलो, कारण का रांगेत आम्ही उभा असलो होतो आणि रांग खूप मोठी होती. रांगेत असं उभं राहता आमचा नंबर कधी आला कळालंच नाही. मग माझ्या नवऱ्याने देवीपाशी मी आणलेली ओटी ठेवली आणि देवीचे आशीर्वाद घेतले. देवीला म्हटलं की मला बायको खरंच खूप छान दिली तू, आज मी खूप आभारी आहे. मीही खूप आभार मानले की तू आतापर्यंत मला खूप सुखी ठेवलं आहे आणि अशीच माझी साथ दे. मग काय, आम्ही खाली उतरायला लागलो तर आद्विक उतरायला सुरुवात केली. माझं बाळ खूप मस्ती करायला लागलं होतं. त्याची छान झोप झाली होती. मग मामाला घेऊन गेला यात्रेत. काहीतरी शॉपिंग करूया म्हटलं, छान छान खेळणी घेऊया म्हटलं. मग काय, गाडी पाहिली. मग काय, तिथंच थांबला, हालेनाच तिथून. म्हणत होता नाही मला हीच गाडी घ्यायची. मग काय, मामा त्याचा आनंदाचा, मग काय लाडाचा मामा म्हटल्यावर तो काही ना काहीतरी घेणार. मग त्याच्या मामाने त्याला ही एक गाडी घेतली. त्याला म्हणतात डीजेची गाडी. छान गाणी लावून गुड्डू नाचायला लागलेला. मग नाचता आम्ही घरी आलो. खूप थकलो होतो, आता बोलायलाही थकवा येत होता मला. मग काय, मस्त छान चालत आम्ही घरी आलो आणि घरी येताच जेवणाची तयारी सुरू केली. जेवणाची तयारी आमच्याकडे नॉनव्हेज असते. हे व्हेजवाल्यांसाठी जेवण आहे. मसाले भात माझ्या ताईने छान असं कालवण केलं होतं. मस्त आम्ही ताव मांडला. नंतर दाखवलंच मी तुम्हाला. ताईने मी तर भाकरी करायला सुरुवात केली आणि भाकरी होतानाच माझं बाळ आणि त्याचा मामा छान असे खेळत होते. खूप मस्ती अशी करत होते. मामा म्हटलं की त्यांची मस्ती चालू होणारच आणि आद्विक असं शांत बसणारच नाही. मामाच्या गावी आलाय म्हणून खूप मस्ती करायला लागलेला, नाहीतर घरात एकटाच असतो. खूप अशी मस्ती करताच त्यांना खूप भूक लागली. मग काय, सगळंच बसलं जेवायला. छान असं जेवण केलं, मस्त पोटभर जेवलो. व्हेजवाल्याने व्हेज खाल्लं, नॉनव्हेजवाल्यानं नॉनव्हेज खाल्लं आणि हा परतीचा प्रवास सुरू केला.